पुरुष याची ओळख अनेकांना आवश्यक वाटते, पण तुमची ओळख स्त्री आणि पुरुष या सोयीस्कर व्याख्येत बसत नसेल तर काय? सेक्स करने के बाद पैसे भी छीन लेते, कपड़े फाड़ के भगा देते। It's easy to say they clap, they strip, they beg, they do sex work, they do badai. What the hell you have created for us? एप्रिल 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निकाल दिला. तृतीयपंथी व्यक्तींना त्यांची ओळख मिळावी यासाठी ते महत्त्वाचं पाऊल होतं. त्यांच्या समानतेच्या, अभिव्यक्तीच्या, वैयक्तिक हक्कांचं आणि सर्व भेदभावांविरोधातील हक्कांचं संरक्षण केलं जावं याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. The 14th I flew from Bombay to Delhi just to be there when the verdict is spoken. I could not sleep for the whole night because we didn't know what will the verdict come tomorrow. The verdict of the Supreme Court is the foundation laid on which directions we have to work in future. Transgender movement and the Hijra movement is the youngest civil rights movement in which got such a big success. लक्ष्मी नारायण त्रिपाठी आज भारतातल्या ट्रान्सजेंडर म्हणजेच हिजडा समाजातला ओळखीचा चेहरा. कित्येक वर्ष लक्ष्मी हिजड्यांच्या हक्कांसाठी लढते आहे. तिनं सुप्रीम कोर्टात केलेली याचिका ही तिच्या धैर्याचं आणि स्वाभिमानाचं द्योतक आहे. What mistake we have committed? We are only truthful that what we are living our lives. And to accepting your own self, the torture one has to face is beyond imagination. पण लक्ष्मी हे अपवादात्मक उदाहरण आहे. I had to prove myself to show to the world that my parents believed in me and accepted a transgender child. They didn't do anything wrong. अनेक हिजड्यांना स्वतःचं अस्तित्व नाही. त्यांच्या कुटुंबानंच त्यांना नाकारलं आहे. शरीर पुरुषाचं पण भावना बाईच्या असल्यानं कुटुंबाची त्यांच्याकडे बघण्याची वागणूक बदलते आणि कोवळ्या वयातच ते घरापासून लांब जातात, घर सोडतात. गौरीसारखं वयाच्या 17व्या वर्षी गौरीनं घर सोडलं. खिशात केवळ 100 रुपये होते. हालाकीच्या परिस्थितीत राहिली पण माघारी फिरली नाही. One day, very strongly I took a decision that I won't stay with them. Without thinking, I just left my house. Within 2 hours, 3 hours, I realized it is not easy, Gauri, but I couldn't go back again. My door was closed. Still today, the doors are closed. One day, the incident was that I saw my daddy after 15 years walking on the street, and I was sitting in a rickshaw with one of my friends. And I just asked Vishal to wait, and then I asked my chela and say, look, that man is my daddy. But I was not having gut to go and call him daddy. Being something different, you're not ready to accept me. I have not spoiled anyone's life. I have not cheated any woman. You know, to keep this, you have to think of that. Nature has given me this identity, and what I'm happy with what I am. एड्स नियंत्रणासाठी काम करणारी NGO गौरी चालवते. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरी भारतातल्या तृतीयपंथीयांचं नेतृत्वही करते. सुरक्षित हमें क्या इस्तेमाल करना है? कॉन्डम. अगर पति तुमको बोलेगा मैं 500 रुपया देता हूँ कॉन्डम नहीं, तो अपन उसको बोलना है कि मुझे पैसे की जरूरत नहीं, मुझे 200 ही रुपया दे दे, लेकिन कॉन्डम का इस्तेमाल कर. आज तिच्या कामाची दखल घेतली गेलीये आणि तिला ओळखही मिळालीये, पण तिला स्वतःच्या आयुष्यात पोकळी जाणवते. Now when I achieve everything, and now I say I'm zero. I don't have anything because we don't have parents. Means I've seen the other hijras also. They don't have parents, and we miss them. Off camera we really try. गौरीनं 18 वर्षांनंतर आई वडिलांना भेटावं म्हणून आम्ही तिला कॅमेराच्या मागे मनवायचा प्रयत्न केला. भेट घडवून आणण्याचा तो क्षण आम्हाला कॅमेरा टिपायचा होता, पण प्रत्येक वेळी गौरीनं नकार दिला. तिला आत्मविश्वास नव्हता. कुटुंबाला, समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल याची तिला कदाचित भीती वाटत असावी. Might have on her family. I can sit with Obama, I can sit with Narendra Modi and talk about my gender identity, but I don't have guts to stand in front of my daddy and convey him that yes, this was my need and I have done this.
तृतीयपंथीयांना सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागतं हे वास्तव नमूद करत सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश दिले. भीती आणि नैराश्याचा सामना करावा लागणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी ठोस उपाययोजना करत जनजागृती करण्यात यावी असंही कोर्टानं म्हटलं. तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि वकील यांच्या मते धीम्या गतीची अंमलबजावणी ही मोठी समस्या आहे. Well, anywhere else in the world, 2.5 months would be enough time to implement. In India, 2.5 years may not be enough time because the government is automatically lethargic. तसंच तृतीयपंथीयांच्या प्रश्नाविषयी प्रशासन असंवेदनशील असतं. I don't think the bureaucrats who actually are shaping in any manner clued in to what needs to be done. The Principal Secretary of the Women and Child Department of the state of Maharashtra, when he met some of my colleagues yesterday, was not even aware of the transgender judgment. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल तृतीयपंथीय समाजाला आशादायी वाटतोय. कायद्यानुसार शिक्षण आणि नोकरीच्या ठिकाणी आरक्षण दिल्यानंतर कामाच्या संधी मिळतील आणि त्यामुळे हा समाज सेक्स वर्क आणि भीक या ऐवजी ताठ मानेनं काम करू शकेल. Society has made us a nuisance according to their own perspective because they don't want to take ownership. It's easy to say they clap, they strip, they beg, they do sex work, they do badai. What the hell you have created for us? Nothing. 30 वर्षांच्या मुस्कानचं आयुष्य काळोखाशी बांधलेलं आहे. रात्री अपरात्री चेहऱ्याला मेकअप करून 4-5 बियरच्या बॉटल्स रिचवायच्या आणि गिरायकाची वाट पाहत तात्कळत राहायचं. ये लाइन ऐसी है, अगर मुझे धंधे पे खड़ा है, रास्ते पे खड़ा रहना चाहिए तो मुझे शराब का सहारा लेना पड़ता है क्योंकि बहुत सारे शराबे ऐसे आते हैं, बियर पियोगी 100 रुपये और ज़्यादा दूंगा. तो बस आदत से इंसान मजबूर होता है, सिगरेट पियोगे और 100 रुपये दूंगा. जो पीते गई. प्रत्येक गिरायकाकडून 100 ते 500 रुपये कमवायचे. जर गिरायकानं असुरक्षित सेक्सची मागणी केली तर त्याच्याकडून 1000 रुपये मिळवायचे. आणि त्यामुळेच ट्रान्सजेंडर म्हणजेच हिजड्यांमध्ये HIV आणि एड्सची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. ऐसे छोटे लड़के मिल जाते थे कि जो कहते थे नहीं जी हमें तो इस्तेमाल करना ही नहीं है, अब करेगी या तो पीटेगी. कई लोग तो बहुत बदतमीजी से बात करते हैं कि अब कर रही है कि नहीं कर रही, ये गाड़ी से धक्का दे दूंगा, प्लेट रखा प्लेट मार दूंगा मुंह पे. सेक्स के लिए लेके जाते हैं, वहाँ पे एक लेके जाता है, होते 4 जने. सेक्स करने के बाद पैसे भी छीन लेते, फोन भी छीन लेते और मारते अल्लाह के कपड़े फाड़ के भगा देते. 12 वर्ष सेक्स वर्कर म्हणून काम केल्यावर 3 वर्षांपूर्वी सीमाला HIVची लागण झाली. मरना तो आज भी और कल भी है, इस जिंदगी से अच्छा छुटकारा तो मिलेगा. आधीच हिजडा म्हणून जगणं, त्यात HIV पॉझिटिव्ह म्हणजे मोठा आघात. जब उनको ये पता चला था कि हमारा बेटा ऐसा निकल आया तो उन्होंने ऐसे व्यवहार करना चालू कर दिया. जब पॉजिटिव का पता चलेगा तो शायद वो मुंह लगाना भी बंद कर देंगे, वो शायद फोन उठाना भी बंद कर दें और शायद बात करना भी बंद कर दें. अशावेळी भेदभाव केवळ कुटुंब आणि समाजाकडूनच केला जात नाही तर आरोग्य सुविधांच्या बाबतीतही होतो. डॉक्टर लोग कई बार ऐसा होता है कि वैसे टोक देते हैं कि तुम लाइन तोड़ के अंदर आ जाते हो, ये है वो है, तुम्हें जरा भी तमीज नहीं है. तो मैं कि हमारी एक्स्ट्रा लाइन बना दो आप. Doctors don't even touch you like that. They don't even put your stethoscope over here. Recently, one of my case has happened with the government hospital, KM Hospital. One of my chela, she used to work with her here as a counselor, and suddenly we took her to hospital. Then the doctor came and just write on the file, if she is HIV positive, why you are bringing her? And he just throw. 2 days, my chelas was doing her cleaning and all. She was kept it near to toilet. She was raising for medicine. She could not get proper care. No doctor was looking at her. In the morning 6 o'clock, one of my chela called Nani, Kumari is no more with us. कोर्टाचे निर्णय पुरोगामी असतील तर समाज सुद्धा सकारात्मक विचार करतो. खरं तर या विचाराची पहिली नांदी घरातही असू शकते. लक्ष्मीच्या आईनं लक्ष्मीला आता तिच्या वेगळ्या लैंगिकतेसह स्वीकारलेला आहे, पण पहिल्यांदा कळलं तेव्हा तो तिच्यासाठी मोठा धक्का होता. थोड़ा दुख हुआ, फिर अपने मन को समझा सही बात है, दूसरे लोग अपने माँ बाप को छोड़ छोड़ के
माँ बाप निकाल दिए, वो बच्चे दर दर के ठोकर खाते हैं, भीख मांगते हैं। कोई भी माँ बाप को दुख होता है। आज तिला आपल्या लक्ष्मीबद्दल अभिमान वाटतो। मेरी लड़की क्या बोली है, मम्मी कितना हुआ तो तेरा औलाद है, तेरे को छोड़ के नहीं कहीं जा रहा है। कोई हिजड़ा इतना हुआ नहीं नामी। आपको अभी लगता है गर्व है, आपका बच्चा गर्व है। Lakshmi's support system is amazing. She lives with her mother, her brother, her sister. लक्ष्मीसाठी असलेला हा घरच्यांचा आधार खरंच आश्चर्यजनक आहे। आई, भाऊ, नणंद आणि भाचा सगळे तिच्या सोबत असतात। Growing up amidst hijras. कुटुंबात लहान मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार बंदिस्त विचार करणारे करू शकतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीचा हा 5 वर्षांचा भाचा खूप लाडका आहे आणि त्याची लक्ष्मीही लाडकी आहे। हा खरा स्वीकार म्हणायला हवा आणि खरी यशोगाथा। And victory of life. काजळ, लाल भडक लिपस्टिक आणि लांब केस। तृतीयपंथीयांसाठी स्वतःचं शारीरिक सौंदर्य दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे। कपडे मेकअप मधून ते कसे दिसतात याकडे कटाक्ष असतो। My mind used to say that I'm a girl, but I appreciate that pain. Every day when you stand in front of the mirror, you see you don't have a breast, you have a chest, hair on your body. It was feeling the anger. It was, it was such a strong anger that what I have get it. Because I don't need it. I don't want to miss. It was not useful for me. I just wanted to be a woman. शरीर पुरुषाचं पण जाणीवा आणि भावना स्त्रीच्या, त्यामुळे लिंग बदलाचं ऑपरेशन करून घ्यावं लागतं। आजच्या घडीला हे ऑपरेशन कठीण आणि महाग आहे। सेक्स रिलायन्टमेंट सर्जरीसाठी जवळपास 3 लाख इतका खर्च येतो। स्तनांच्या सर्जरीसाठी 1 लाख, तर हेअर रिमूव्हल आणि हार्मोन थेरपीसाठी काही हजार रुपये लागतात। बहुतांश जणांना हा खर्च परवडत नाही, त्यामुळे अनेक हिजडे पारंपरिक म्हणजेच खजी करण्याचा मार्ग स्वीकारतात। चौदा वर्षांच्या या मुलालाही हा मार्ग स्वीकारायचा आहे। आज तो त्याच्या आईवडिलांसोबत राहतो। तैयार हूँ मैं ऑपरेशन के लिए। फिलहाल अपना काट के ही घर पे रहना चाहता हूँ। फिर जब भी हिजड़े में जाना है मुझे तभी मैं इधर इंजेक्शन लगाऊंगा। जो लड़की के पास है वो मुझे वो सब कुछ चाहिए। अनेक तरुण आपल्या लैंगिकतेच्या ओळखीसाठी धडपडतायत। लिंग बदलासाठी आवश्यक काउन्सिलिंग, सर्जरीसाठी वैद्यकीय सल्ला आणि उपचार या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत। It is not a reversible procedure. That's why WHO guideline worldwide we have to see 3 years counseling have to be necessary. तुम्हारा भाई तुम्हारी तरह नहीं है। अनभिज्ञ असल्यामुळे शरीरानं हिजडा बनण्याची त्याला भीती वाटत नाही, पण तो आईला सांगायला कचरतो आहे। मम्मी के सामने मुझे अच्छा नहीं लगता। कभी तो तुम बताओगी? हाँ, कभी तो बताऊंगा। तो फिर आज बनने के बाद नको रे चल। अगं टीव्हीवर नाही येणार आहे। जेव्हा त्याची आई आम्हाला भेटली तेव्हा आम्ही तिला त्याच्या लिंग बदलाच्या इच्छेविषयी सांगितलं। आश्चर्य म्हणजे आपल्या मुलाला मुलगी व्हायचंय हे तिनं स्वीकारलं। तो माई हो, आप अपने बच्चे को रखोगी, फिर रखोगी नहीं रखोगी? रोकेगी ना, क्या होगा? वेरी गुड, बहुत अच्छा। मेरा लड़का ही है ना, बच्चा अपना ही। कोई बोलेगा तो मेरे को अच्छा नहीं लगता। पण समाज काय म्हणेल त्याला तो कसं तोंड देईल याची तिला भीती लड़का वाटते। ऐसा नाचता है, वैसा लड़की जैसा चलता है, ऐसा बात नहीं। इसलिए मेरे को अच्छा नहीं लगा। What surprised me the most was how normal. मुलाला सांगायला संकोच वाटत होता, पण आईनं सहजपणे स्वीकारलं। तिची एकच भीती आहे की लोक माझ्या मुलाविषयी काय बोलतील, त्याची थट्टा करतील का। तिला स्वतःची नाही तर मुलाची काळजी आहे। कदाचित आपल्याकडे पुरेसे काउन्सिलिंग सेंटर्स असतील तर स्वीकारणं सोपं जाईल। अनेक कुटुंब आणि ट्रान्सजेंडरनाही त्याचा फायदा होईल। Of transgenders. रोड सेफ्टीसाठी जनजागृती करणारे ही हिजडे एका अभियानासाठी रस्त्यावर उभे राहिले। हा व्हिडिओ YouTubeवर वेगानं लोकप्रिय झाला। रस्त्यावरची सुरक्षितता हा मुख्य संदेश असला तरी समाजानं स्वीकार करावा असं आवाहनही त्यात होतं।
हमसे डरने की कोई ज़रूरत ही नहीं है. हम एक्चुअली सिग्नल पे खड़े रहते, पैसा लेके दुआ ही देते उनको, अच्छा ही बोलते. अनु आणि तिचा ग्रुप सिनेमांमध्ये अभिनय करतात. सिनेमा आणि टीव्ही सिरियल्स मधल्या हिजड्यांच्या अनेक भूमिका त्यांना मिळतात, पण बहुतांश हिजड्यांना भीक मागावी लागते हे वास्तव आहे. Begging is not easy. Standing on a road, well, noon sun comes on your head. You have not eaten proper food, and each and every car you are clapping and knocking the door for the single money. You just eat and you just give them money. Have any people ask them, "Chal chai piyegi?" or just smile at them. They won't. Might be they will just be happy. देशातल्या हजारो हिजड्यांसारख्याच निशा आणि तिच्या मैत्रिणी पोटासाठी भीक मागतात. आंध्र प्रदेशमधून मुंबईत त्या स्थलांतरित झाल्या. शिक्षण आणि समंजस असूनही त्यांना सिग्नल जवळ भीक मागावी लागते. सुप्रीम कोर्टानं हिजड्यांना नोकरीत आरक्षण असण्याविषयी म्हटलंय, पण या नोकरीपर्यंत ते पोचणार कसे, त्यांना स्वीकारलं जाईल का, हा खरा प्रश्न आहे. I went to the office for a job purpose. So there, what will happen, I know. They can abuse, criticize. So that's why anyone cannot prefer the trying to job. It is also difficult for someone who is in this shell for a very long time, where the person do not want to come out just because has been, facing so much of stigma and discrimination, not seen as a human at all. It will take time for this person to understand. वयोवृद्ध हिजडे समाजानं मुख्य प्रवाहात घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी संघर्ष करतात. तर हिजड्यांच्या नव्या पिढीचा नव्या कायद्यावर खूप विश्वास आहे. नर्गिस म्हणजेच पूर्वीची शेहनवाज हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे. तिनं हिजड्यांची परंपरा असलेली गुरुचेला परंपरा स्वीकारली आहे. आता तिला लिंग बदलाची सर्जरी करायची. तिला स्वतःच्या लैंगिकतेविषयी किंवा मत मांडण्याविषयी कसलीही लाज वाटत नाही. In terms of hospitality, hotel management, would that be a good thing for your institute, or how would that come across? फ्रंट ऑफिस में एक लड़का खड़ा रह सकता है, एक लड़की खड़ी रह सकती है. आप किसी भी होटल के फ्रंट ऑफिस पे एक हिजड़े को खड़ा करके दिखाइए, वहाँ पे गेस्ट नहीं आएंगे. ये मेरा वादा. कुछ हिजड़े ऐसे हैं जो औरत से भी बहुत सुंदर दिखते हैं और उनकी आवाज औरत से भी बहुत सुंदर है, तो गेस्ट को, सामने वाले को मालूम ही नहीं पड़ेगा कि वो हिजड़ा है करके. समझ में आया? Is like a human being, so we cannot have a distinguish amongst the human being. If he becomes a hijra tomorrow, would you remain his friend? I will like to be his friend even in future. So Shahbaz should not be confused. He should follow his mind freely, because India is growing and people will accept him as he is. जैसा आज लोगों ने मुझे एक्सेप्ट किया, वैसे और जितने भी गेज हैं और जितने भी ट्रांसजेंडर्स हैं और जितने कुछ और 10 कैटेगरीज के हैं, उन्हें भी ऐसा प्यार मिले, उन्हें भी ऐसा इज्जत मिले. हिजड्यांचा स्वीकार करणारी क्वचितच उदाहरणं समाजात आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या प्रवेश अर्जात ट्रान्सजेंडर असा पर्याय आहे. सुप्रीम कोर्टानं समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारं 377 कलम रद्द करायला नकार दिला. तर दुसरीकडे हिजड्यांच्या लैंगिक ओळखीला मान्यता दिली, पण लैंगिक संबंधांना दिली नाही. 377 judgment, which was a narrow viewpoint on sexuality rights, the most conservative, archaic, obsolete, offensive view on sexuality rights. And India is a young country. Beggars could not be choosers. At the point when this verdict came, did we have a choice? Out of nothing we had something landmark judgment. आज तृतीयपंथीयांना कायद्यानं मान्यता मिळते. त्यांची ओळख आणि आत्मसन्मान यासाठी ती गरजेची आहे. हिजडा हे सुद्धा समाजाचा एक भाग आहेत, याचा तुम्ही आम्ही प्रत्येकानं स्वीकार करायला हवा. मुख्य अडचण हिजडा या तिसऱ्या पंथाविषयी आपल्या मनात असलेल्या अढीविषयीची आहे. ती अढी काढायला हवी. I want the coming generation to have education, to be as normal as anything, to be an anchor, to be a camera person, to be a doctor, to be a sweeper, to be a police person, to work, serve the Indian army. I want everything so normal. Why can't?